नमस्कार मैत्रिणींनो. आता पावसाळा सुरू आहे, दररोज पाऊस सुरूच आहे. मग अशा पावसाळ्या दिवसात घरात बसून खमंग काहीतरी खाऊ वाटतं, तळलेले पदार्थ. मग आपल्या चॅनलवर मी याच्या आधी कांदा भजी टाकलेली आहेत. म्हणलं चला आज बटाटा भजी टाकूया. तर मग मी त्यासाठी काय केलं, अगोदर आपले बटाट्याच्या अशा स्लाईस करून घेतल्या. आपलं एक बटाटा याच्या साह्याने त्याचे साल काढून घेतलं. नंतर आपल्या ह्या वेफर्सची खिसणी असते का, अशा खिसणीनं त्याचे स्लाईस करून घेतले आणि ते स्लाईस 2 पाण्याने धुतले आणि नंतर नितळून घेतले. नितळून घ्यायचे, त्यात पाणी ठेवायचं नाही. पाणी जर राहिलं का नाही त्याच्यात, मग आपलं बेसन पीठ त्याला कोट होत नाही, असं पातळ होतं ते पीठ, त्याला राहत नाही पाणी असल्यास. म्हणून असं चाळणीत काढलं ना की त्याचं पूर्ण पाणी गळून जातं असं. तर मग आता आपण भजी करायला घेऊया. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले. बेसन पीठ चाळून घेतले, तर पाणी घेतलं बेसन पीठ मळायला. मीठ, लाल तिखट, ओवा, हिंग आणि सोडा. तुम्ही पाहू शकता, खूप थोडा सोडा घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. जास्त जर घेतला तर तेलकट होतात भजे. मग किंचितचा एक हरभऱ्याच्या गोळी एवढा घ्यायचा. आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलं, आपले भजी कुरकुरीत व्हावेत म्हणून. तर आता आपलं हे चाळलेलं बेसन पीठ आहे ना, या बेसन पिठामध्ये सर्व साहित्य टाकून आपलं पीठ मी मळून घेते. आता सुरुवातीला आपण लाल तिखट, नंतर ओवा, हिंग, परत हे तांदळाचं पीठ, मीठ आणि हे मिक्स करून घेते. तर हे आपलं कोरडं साहित्य आधी चांगलं मिक्स करायचं, नंतर पाणी टाकायचं. आपण सोडा टाकलेला नाही, सोडा नंतर टाकायचा. पीठ पाण्याने हे केल्यानंतर आता मी थोडं थोडं पाणी करून टाकते आणि जरा मिश्रण करून घेते. जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट करायचं नाही. तर आपलं पीठ असं घट्टपणा तुम्ही पाहू शकता. पीठ असं इतकं घट्ट, इतकं पातळ ठेवायचं. जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही. घट्ट जर केलं तर आपले भजी कुरकुरीत होत नाहीत, मऊ होतात. आणि पातळ जर केलं तर आपले भजी फुगत नाहीत. मग अशा प्रकारे. तर त्याला पाण्याचं प्रमाण सांगते. या वाटीने 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं होतं, मला अर्धी वाटी पाणी लागलं. 1 वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी पाणी. आता या स्टेजला आपण याच्यात सोडा टाकू आणि हे सोडा टाकलं की चांगलं मिक्स करू. आणि आता ह्याच्यात एक एक बटाट्याचं स्लाईस बुडून आपण तळायला घेऊ. तर आपले पिठामध्ये असं बटाट्याचं स्लाईस असं बुडवायचं एका साईडला धरून, आणि असं पीठ त्याचं असं नितळून द्यायचं. असं जास्त पीठ ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खूप जाड होतं त्याचं आवरण, आणि ते असं पिटाळ लागतं, कुरकुरीत लागत नाही. आणि आता आपण तेलात सोडायचं. तेल सुरुवातीला भरपूर गरम करायचं आणि नंतर बारीक गॅसवर तळायचं. पाहू शकता आपले भजी असे फुगून कसे वरी आले ते. आता आपण असे त्याला पलटी करून घेऊया आपण. आता गॅस बारीक करते मी. आता तेल गरम झाले. सुरुवातीला फक्त मोठा करायचा. आता बारीक गॅसवर मी तळून घेते. अशाच प्रकारे सर्व भजी तळून घेते. जसं जसं आतलं बटाट्याला वाफ भेटून ते बटाट्याचे स्लाईस होईल शिजेल तसं तसं आपलं भजी अशी फुगतात. माझं सुरुवातीला एकदम तेल जास्त गरम झालं, त्याच्यामुळे कलर जरा लालसर आला. काही दुसऱ्या बॅच चांगली व्यवस्थित झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आणि टम्म फुगतात. आणि सगळे स्लाईस एकसारखे करायचे, म्हणजे भजी सगळे आपले एकसारखे होतात. आता हे बारीक गॅसवर ह्याला एक 3 मिनटं खालून 3 मिनटं वरून 2-3 मिनटात
5 मिनटात आपले भजी तळून निघतात. आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे हे कुरकुरीत होतात. आणि आपण कमीच सोडा टाकलेला आहे, असं फुगावं म्हणून. जास्त जर सोडा झाला ना खूप तेलकट होतात. मग सोड्याचं प्रमाण पण खूप कमी ठेवायचं. आणि सोडा नाही टाकला आणि त्याऐवजी तुम्ही गरम तेलाचं मोहन टाकलं ना तरी चालते. तर आपल्या एका बटाट्याचे ना एवढे भजी झालेले आहेत. थोडंसं पीठ शिल्लक राहिलं, आपलं बटाटा छोटा असल्यामुळे मिक्स केलेलं पीठ. पण तिखट मीठ परफेक्ट झालेलं आहे. आणि भजी पण पाहू शकता, एक ना एक भजी आपला परफेक्ट फुगलेला आहे. अशा प्रकारे टम्म असा फुगलेला आहे. तर तुम्हाला ना आपल्या भजींना असं ही करून दाखवते मी, ओपन करून. तुम्ही पाहू शकता किती छान पापुंद्रा खाली आतमध्ये तयार झालेला आहे. आणि बटाटा पण असं एकदम कुरकुरीत, खायला पण एकदम कुरकुरीत लागत आहे. तर मग तुम्हाला माझे बटाटा भजी कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे बटाटा भजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात.